नमस्कार मंडळी, आज मी बनवलंय लाल भोपळ्याची भाजी। आता एका कढईत लाकडी घाण्यावरचं तेल घेऊन त्याच्यात राई जिऱ्याची फोडणी, हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता आणि भरपूरशी लसूण घालून खमंग फोडणी करून घेतलंय। आता या फोडणीत कांदा गुलाबी होईसर परतवून घेतलाय। मग त्याच्यात हिंग आणि वायगाव स्पेशल हळद घालून घेतली। बरेच जण भोपळ्याच्या भाजीत कांदा घालत नाही, पण आमचे एक मित्र शेफ त्यांनी दाखवलेली ही रेसिपी आहे। अशा प्रकारे भोपळ्याची भाजी ट्राय करून बघा, खूप मस्त होता। आमच्या मालवणी अरोमाची वायगाव स्पेशल हळद, मालवणी मसाले आणि मालवणी पदार्थ जर तुमका हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा। आता या फोडणीत भोपळं परतवून घेतलंय। मग या चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलंय। भोपळं शिजवताना अजिबात पाणी घालायचं नाही, वाफेनेच एवढा पाणी सुटला। वरतून कोथिंबीर आणि खोबरा घातला, 5 मिनिटात आपली भाजी तयार असा। नेहमीप्रमाणे ह्यो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतो, त्यामुळे आमच्या ह्या व्हिडिओ पण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।